नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। होळी जवळ येत आहे आणि यासाठी आज आपण होळी स्पेशल भांग कशी बनवायची हे पाहणार आहोत। होळीसाठी सगळ्यात विशेष पदार्थ म्हणजे भांग। यासाठी इथे मी अर्धा कप पाणी घेतले आहे। यामध्ये 1 चमचा ज्वारीचे पीठ घालून घेऊ। आता हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। पिठाची एकही गुठळी नाही झाली पाहिजे। आता इथे मी कढईमध्ये 1 कप पाणी गरम करायला ठेवले होते। यामध्ये हे भिजवलेले पीठ घालून घेऊ आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचे आहे। इथे पण पाण्याची एकही गुठळी नाही झाली पाहिजे। पाण्यामध्ये आपण पहिल्यांदा पीठ मिक्स करून घेतो, त्यामुळे इथे गुठळ्या होण्याची शक्यता नसते। आता हे पीठ आपल्याला 5 मिनिट चांगले शिजवून घ्यायचे आहे। 5 मिनिट पीठ शिजून झाले की ते पूर्णपणे थंड करायचे आणि गाळणीमधून गाळून घ्यायचे। हे का करायचे? कारण त्यामध्ये एकही गुठळी राहिली तर ती पिठामध्ये उतरणार नाही। आता इथे मी पातेल्यामध्ये ताक घेतले आहे। यामध्ये लसण मीठ घालून घेऊ। लसण मीठ म्हणजे कोथिंबीर, लसण आणि मीठ मी मिक्सरमधून वाटून घेतले आहे। तसेच धनेपूड, चवीनुसार मीठ आणि आपण जे पीठ शिजवून घेतले होते ना ते घालून घेऊ। आता आपल्याला हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। होळी स्पेशल भांगची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने भांग बनवायची, फ्रीजमध्ये ठेवायची आणि थंडगार अशी भांग प्यायची। आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशाच छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।